जिथे तुमच्या आमच्यासारख्या अनेक जणांच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. मोर दॅन 160 इयर्स ही वाटचाल अशीच सुरू आहे. अशी जागा जिने या मुंबईला बदलताना पाहिलं, जिने हजारो प्राणी पक्ष्यांना खेळवलं, जिने आपल्याला मोठं होताना पाहिलं आणि तरीही ती अजूनही तितकीच यंग असेल का? चला पाहूया. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, द मुंबई झू, म्हणजे आपल्या बालपणीच्या आठवणींमधली एक आपली राणीची बाग. हॅलो, मी अमृता. मी आज आले मुंबईच्या भायखळा स्टेशनपासून अगदी काही मिनिटांवर असलेल्या या राणीच्या बागेत. या बागेत जाण्यासाठी आपल्याला तिकीट घ्यावं लागेल. पर पर्सन 50 रुपीज एंट्री तिकीट आहे इथे जाण्यासाठी, जे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेऊ शकता. फक्त निसर्गप्रेमीच नव्हे तर अनेक सामान्य लोकांच्या प्रेमाने या राणीच्या बागेला अगदी घराघरात प्रसिद्धी मिळाली. इथे 5,000हून अधिक झाडांना वाढवलं गेलंय. त्यांची काळजी घेतली गेली आहे. थांबा, मी लवकरच येत आहे असं लिहिलं इथे. मे बी आपणच लवकर आलोय लायनला भेटायला. मुंबईसारख्या सिटीमध्ये अगदी एखाद्या जंगलात असावं असं इथल्या प्रत्येक प्राण्याला आपलं घर मिळालंय. मला आळशी समजू नका असं म्हणतोय अस्वल. बघूयात तरी काय करतोय हा. हा बघा, लबाड मस्त झाडावर जाऊन झोपलाय. पुढे टायगर टेरिटरी आहे. माझ्या लहानपणी घरच्यांनी मला राणीची बाग दाखवली इतकं आठवतंय मला, बट मी तेव्हा नेमकं काय काय पाहिलेलं ते इतकं क्लिअरली नाही आठवत आहे. अरे, कुठे गेला वाघोबा? दिसतच नाहीये कुठे. अरे हा बघा, इथेच आहे, एवढ्या जवळ. असं एवढ्या जवळून वाघ बघण्याचा माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. 2 वाघ आहेत इथे. हा वाघ कुठे चालला आता? आला परत आला. हा बघा, पाण्यात गेला. एरवी टीव्हीवर बघितलेला वाघ नुसता स्वप्नात जरी दिसला तरी घाबरणारे इथे मस्त वाघासोबत खेळत आहेत. काय टायमिंग आहे यार. पुढे जाण्याआधी तुम्ही इथे एक छोटासा स्नॅक ब्रेक घेऊ शकता. दुपारी मस्त खाऊन झाल्यावर निवांत झोपावं अशी पॉवर नॅप घेत असतील का हे पानगेंडे? पूर्वी प्राण्या पक्ष्यांना केजमध्ये बंद करून ठेवायचे. काही प्राण्यांच्या पाठीवर बसून लोक राईडही करायचे. बट मग पुढे ही सिच्युएशनसुद्धा बदलली. 2017मध्ये अनेक निसर्गप्रेमी आणि इथल्या ऑफिसर्सनी सर्व अभ्यास करून या बागेचा अगदी कायापालटच केला. माकडांच्या टिवल्या बावल्या आपल्यासाठी काही नवीन नाहीत, बट इथे त्यांच्यासाठी केलेली ही स्पेशल अरेंजमेंट नक्कीच बघण्यासारखी आहे.
इथल्या निसर्गाचे रंग पाहून अगदी फ्रेश वाटतं. सगळा थकवा निघून जातो. लहान मुलांना हवीशी वाटणारी आणि मोठ्यांना रिलॅक्स करणारी ही राणीची बाग एक एज्युकेशन सेंटरसारखी आहे, जी मुलांना नेचरचं एवढं जवळून एक्सपिरियन्स देते, इतकी इन्फॉर्मेशन देते आणि त्या सगळ्यामुळे टीचर्स आणि पॅरेंट्सना होणारं समाधान ही इथली गर्दी सांगते. इथे दिलेला मॅप आपल्याला थोडं गाईड करेल की नेमकं आपल्याला कोणत्या डिरेक्शनला जायचं आहे. आपण आता हे जे सगळे पॉईंट्स कव्हर केले ते हे इथे आहेत आणि आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे. इथे पेंग्विनची अगदी लहान बाळाप्रमाणे काळजी घेतली जाते. इनफॅक्ट इथल्या प्रत्येक जीवाला असं हवं असलेलं एन्व्हायरमेंट क्रिएट केलं गेलं आहे. काही रेअर असलेले बर्डसुद्धा आज या बागेमुळे त्यांचं अस्तित्व टिकवून आहेत. पेंग्विन प्रोजेक्टला लागूनच एक फूड कोर्ट आहे, जिथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थोडंसं खाऊन घेते. ॲक्च्युली आता जरा चालून भूक लागली आहे. प्राण्या पक्ष्यांसोबतच इथे आपल्यासारख्या निसर्गप्रेमी आणि टुरिस्टची काळजी घेतली आहे. ग्लासमधून क्लिअरली विजिबल होईल असे प्रेझेंटेशन्स आपण पाहिले. जागोजागी लावलेले इन्फॉर्मेशन बोर्ड्स, पोटभर खाण्याची ती सोय, ड्रिंकिंग वॉटर, वॉशरूम्स, बसण्यासाठी केलेल्या अट्रॅक्टिव्ह अरेंजमेंट्स आणि लहान मुलांसाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देखील इथे आहेत. वा, या सगळ्यामुळे इथे येणं म्हणजे आपली सुट्टी फुल वसूल होण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तुमचा एक दिवस या राणीच्या बागेला नक्की देऊ शकता. प्राणी पक्ष्यांसाठी अगदी नॅचरल वाटावं असं जंगलच तयार केलं आहे यार इथे. तो बघा, एक कलरफुल बर्ड दिसतोय तिथे. प्राण्या पक्ष्यांसाठी त्यांना आवडतील अशी झाडे, पाणी, पक्ष्यांसाठींची घरटी, सुंदर असे झोपाळे, अनेक ॲक्टिव्हिटीज, त्यांना दिलं जाणारं त्यांच्या आवडीचं आणि हेल्दी फूड, तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या मेडिकल फॅसिलिटीज, या सगळ्यामुळे सगळे प्राणी पक्षी इथे आनंदाने राहत आहेत. म्हणजे केजमध्ये असूनही हवा असलेला फ्रीडम त्यांना मिळाला आहे. तुम्हाला इथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पोपट पाहायला मिळतील, वेगवेगळी चोच असलेले आणि वेगवेगळ्या रंगछटा असलेले. इथे तर ग्रे कलरचे पोपट आहेत. मी आधी म्हटलं तसं इथे सगळ्या प्राणी पक्ष्यांबद्दल इन्फॉर्मेशन देणारे बोर्ड्स लावले आहेत आणि ते खरंच खूप हेल्पफुल आहेत. बिकॉज मुंबईमध्ये राहून आपण असे कितीसे प्राणी पक्षी बघतो किंवा आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असते. आहा, आता आपण जाऊया कासवांच्या शर्यतीत. ससा आणि कासवांची गोष्ट आठवली का? अरे किती सुंदर आहे कासव. त्याच्यावरचं डिझाईन बघा ना कसं आहे. हे जरा वेगळ्या टाईपचे दिसत आहेत ना, आणि हे जरा जास्त ॲक्टिव्ह वाटले मला. आणि हे बघा इथे जमिनीवरचे मातीत फिरणारे कासव.
आता आपण काय बघायला जाणार आहोत माहितीये? क्रोकोडाईल. बापरे, केवढी आहे ती. नशीबमध्ये ग्लास आहे. बापरे, ती बघ. आपल्याला हे वरूनही पाहता येतं. वरून हे काहीसं असं दिसतं. खुलजा सिम सिम. एवढा वेळ आपण बाहेरून सगळं पाहत होतो, बट इथे आल्यावर मला रिअलाईज झालं की इथे आपणही केजमध्ये आहोत. म्हणजे असं वाटणारच नाही की एवढं मोठं जंगल, एवढी इथली मोठी मोठी झाडं, हे पाणी, हे एवढं सगळं एका खूप मोठ्या केजमध्ये आहे. आणि यावरून या बर्ड्सना दिलेलं फ्रीडम आणि घेतलेली काळजी दिसून येते. तो बघा तिथे कोण आहे. निसर्गाला वेळ काढून भेट द्यावी आणि त्याने आनंदाने पंख पसरून आपलं स्वागत करावं असं काहीसं वाटलं मला आता. या सगळ्यामुळे राणीची बाग आणि इथल्या ऑफिसर्सच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स रजिस्टर केले गेले. महाराष्ट्रातील फर्स्ट वॉक थ्रू एक्झिबिट, महाराष्ट्रातील फर्स्ट ग्लास विविंग एक्झिबिट, वायर मेशचं कन्स्ट्रक्शन असलेलं एक्झिबिट, इंडियाज हिस्टॉरिकल प्लेस म्हणून मिळालेली मान्यता, इंडियाचा फर्स्ट हंबर्ड पेंग्विन प्रोजेक्ट, हे सगळं आपल्याला या राणीच्या बागेने दिलं आहे. चला पुन्हा भेटूया.